मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा खास आहे बरं का. शेवटपर्यंत बघत राहा आणि तसंही आपल्या चॅनलवर तुम्हाला पटापट रिव्ह्यू करतो, म्हणजे फास्ट आणि डिटेलमध्ये. तर सुरुवातीला आपण बघतोय ही नंदिनी एरझाऱ्या मारत असते तेव्हा जीवा तिला विचारतो, काय झालं, तू एवढं का टेन्शन घेतेस चकाचक बाई. नंदिनी म्हणते, या आर्याचं टेन्शन आलंय मला, बघा ना हो, काहीतरी अरबट चरबट खात असते, कुठून मागवते बाहेरून, काय करते काही कळत नाही बघा आपल्याला. जीवा म्हणतो, ठीक आहे, पण तुला तिचं टेन्शन कशाला आलंय, कशाला उगाच तू तिचा विचार करतेस. त्यावर नंदिनी म्हणते, असं कसं म्हणतात जीवा, हो आपलं बाळ आहे तिच्या पोटामध्ये, तिने स्वतःची काळजी नको का घ्यायला. आता जीवा म्हणत असतो, तू कशाला तिच्या स्पेसमध्ये घुसते नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, असं कसं जीवा, आपलं बाळ आहे तिच्या पोटात, आपण तिच्या स्पेसमध्ये तर घुसायलाच हवं ना. तेवढ्यात जीवाला आर्याचाच फोन आलाय बरं का. जीवा म्हणतो, थांब तिचाच कॉल आलाय बघ. आता जीवा म्हणतो, बोला. आर्या म्हणते, काय बोलू, बोलती बंद झाली आहे माझी. अरे हे काय जेवण आहे माझं, शे. अरे हळदीच्या पाण्याला लांबून हळद दाखवली आहे, अरे, आणि त्याचं प्रतिबिंब बघून पाणी उकळायला ठेवलंय. अरे दही म्हणजे दही यार, शर्मेने पाणी पाणी झालंय. भात म्हणजे ओ माय गॉड, या भाताचे ना तांदळाचे भात होता शिजायचे विसरून गेलेत. जीवा हसायला लागतो आता आणि म्हणतो, ओके तू जरा थांब, मी ना एक काम करतो, तुझ्यासाठी मी काहीतरी ऑर्डर करतो. आर्या म्हणते, यार नको प्लीज, बाहेरचं खाऊन खाऊन नौशा झालाय मला आता. आता नंदिनी म्हणते, थांब आर्या, जरा वेळ देतेस का आम्हाला, आम्ही घरून काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. त्यावर आर्या म्हणते, खरंच येत आहे, ओके मी आत्ता सर्जरीसाठी निघाले, 50 मिनिटात बाहेर येते बघा, मला तेवढाच वेळ लागणार आहे, मी वाट बघते तुमची. असं म्हणून आर्या सर्जरीसाठी निघून जाते. नंदिनी आणि जीवा आता आर्यासाठी छान स्वयंपाक करतात. नंदिनी म्हणते, जीवा 30 मिनिटं आहेत आपल्याकडे, 20 मिनिटं स्वयंपाकासाठी आणि 10 मिनिटं जाण्यासाठी. हो चला बाळाचे बाबा, आता ॲप्रन घाला, मी पदर खोचते. असं म्हणून हे दोघे लागलेच स्वयंपाकाला. या सीन मध्ये आपण बघतोय पार्थ काव्याला मोटिवेट करत असो, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. काव्या आम्हाला 8वी मध्ये असं नाही कविता होती बरं का. काव्या म्हणते, आम्हाला सुद्धा लहानपणी मराठीत कविता शिकवली होती बघा पार्थ. मोडून पडला संसार तरी मोडून नाही पडला कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. त्यावर पार्थ म्हणतो, बरं ठेवू का हात पाठीवर, लढ म्हणतो. काव्या म्हणते, काय तुम्ही पण पार्थ. पार्थ म्हणतो, तुम्ही पण ना काव्या, किती विचार करताय. अहो तुम्ही लढताय ना, पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर सारखं नसतं, वेगळे असतात उत्तरं. मे बी आपण झाडाच्या पानावर कुठला रोग आहे ते शोधतोय, झाडाच्या मुळाशी काय येते कळत नाहीये ना आपल्याला. नाही म्हणजे पुढच्या वेळेला आपण मुळापासून काम करूयात. आता जेव्हा पार्थ असं बोलत असतो तेव्हा तिला अचानक विक्रमने सांगितलेली गोष्ट आठवते आणि ते झाड आठवतं तिला, वडाचं झाड आत्ता आणलं होतं ना पार्थने आणि जीवाने त्या दोघींसाठी, ते सगळं आठवतं आणि विक्रमने दिलेला सल्ला आठवतो आणि ती ठरवते की त्या खड्ड्यांमध्ये जाऊन झाडं लावायची. आनंदाने ती पार्थला म्हणते, पार्थ मला मिळाला उपाय. पार्थ स्माईल करत म्हणतो, अरे वा, कुठला उपाय. आता पुढच्या सीनमध्ये डायरेक्ट त्यांनी ऍक्शन केलेलीच दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता जीवा नंदिनी छान स्वयंपाक करत असतात. जीवा म्हणत असो, मस्त ग नंदिनी, छान जेवण केलंयस. नंदिनी म्हणते, अहो मी वरण केलंय, तुम्ही भाकऱ्या केल्या, मी भात केला. तुम्ही कोशिंबीर केलीये, मी वरण केलंय. एका कामाला 2 हात लागले ना की पटापट कामं होतात. जीवा म्हणतो, खरंच मस्त नंदिनी, मस्त, म्हणजे आर्याला आता घरचं जेवण मिळणार. नंदिनी म्हणते, आहोत ना आपण तिच्यासाठी, मग घेऊन जाणारच आपण डबा. नंदिनीने भेंडीची भाजी वगैरे काय काय केलंय, घरचं सगळं जेवण, आणि ती भरते डब्यामध्ये. खरंच प्रेक्षकांनो, शेवटी घरचं जेवण ते घरचं असतं. घरची स्वच्छता आणि सगळं प्रसन्न वातावरण हे अन्नामध्ये एक वेगळाच जीव टाकून जातं. खरं आहे हे. बाहेरचं तर पावसाळ्यात अजिबात खात जाऊ नये बरं का प्रेक्षकांनो, तब्येतीची काळजी घ्या. असो, आता इकडे वसू आत्याने नंदिनीची आणि जीवाची ही शूटिंग काढली आणि विचार करताय, हा फोटो आज ना उद्या नक्कीच कामी येणार. एक कळत नाहीये, एक जोडी खाण्याचे डबे घेऊन बाहेर चालले आहेत आणि दुसरी जोडी अन्नाचे बास्केट घेऊन बाहेर जाते. नेमकं काय चालू काय आहे या दोघा जोड्यांचं. नंदिनी अतिशय प्रेमाने आर्यासाठी डब्बा भरत असते बरं का. गरम गरम भात पण केलाय त्यांनी, परत काय काय केलंय खाय प्यायसाठी, पोळ्या वगैरे सगळं पॅक करून घेतलंय त्यांनी व्यवस्थित फूड. नंदिनी म्हणते, चला जीवा लवकर जाऊयात. एकमेकांना आता डब्बा बांधल्यावर ते टाळी द्यायला लागतात, तेव्हा नंदिनी म्हणते, आवाज नका करू. जीवा आणि नंदिनी गपचूप आता तो डब्बा घेऊन बाहेर चाललेत. आता वसू आत्या या दोघांना बघतात जाताना आणि म्हणतात, जे कामं तुम्हाला लपून छपून करायचे ना कराच, पण आता रम्या माझी परत आली आहे. मी, रम्या आणि विजयराव, आम्ही तिघं मिळून या सगळ्यांचं पितळ कसं उघडं पाडतो ना ते बघाच. वसू आत्याला दुसरं काही काम नसतं बरं का. आता इकडे एक काव्याची मुलाखत दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. काव्याने त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावली आहे जेणेकरून त्या रस्त्यावर कोणाचा नाहक बळी जाऊ नये.
काव्या आता तिथे बाईट देत असते सगळ्यांना. ती सांगत असते की मी काव्या देशमुख आणि हे माझे मिस्टर पार्थ देशमुख, आम्ही आता या खड्ड्यांमध्ये झाडं लावून खड्डे बुजवणार आहोत. आमच्या ऑफिसचा स्टाफ आहे, हे सगळेजण सुद्धा मिळून आमच्यासोबत या खड्ड्यांमध्ये रोपं लावणार आहेत. पार्थ म्हणत असतो आम्ही आमच्या पद्धतीने या सिस्टीमशी लढून पाहिलं, सत्य शोधून पाहिलं, बदल घडवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. सिस्टीम मधले खड्डे आम्हाला भरता आले नाहीयेत. काव्या आता मोठे मोठे डायलॉग वापरते बरं का, आणि म्हणते आता बस झालं, आता आम्ही ठरवलं, आता ही राजकीय कात्री आम्ही मोडून काढणार आणि आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार. हो, मी अजून IAS अधिकारी झाले नाहीये, पण जेव्हा मी माझी IAS अधिकारी होईल ना, तेव्हा मी अशी वेळच येऊ देणार नाही. सगळी कामं मी वेळेत पूर्ण करणार 100%. आता ना निषेध करून मी या खड्ड्यांमध्ये झाडं लावतीये हे सांगायला की मदत होईल, दुरुस्ती होईल. अजूनही आमच्या आशेची पालवी यासारखीच हिरवीगार आहे. बोला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आता सगळेजण काव्याच्या मागे हे म्हणतात, ही पंक्ती म्हणतात आणि काव्या आनंदाने आता ते वृक्षारोपण करत असते. आणि इकडे रम्या, वसुआत्या आणि विजय तिघेजण काव्याचा हा जो बाईट आहे, व्हिडिओ बाईट, तो बघत असतात. रम्या हसत असते आणि म्हणत असते काय वृक्षवल्ली आम्हा सोयरे, काहीतरीच काय. म्हणजे आता हे रम्या म्हणत असते आता ही काव्या काय पेटी घेऊन रस्त्याने भीक मागणार आहे का, काहीतरीच. आणि हसत असते काव्याच्या त्या इंटरव्ह्यूवर. म्हणजे यांना स्वतःला तर काही करता येत नाही, पण दुसरं कोणी काहीतरी चांगलं करतंय, पण त्यांना ही नावं ठेवायला बरोबर जमतं घर बसल्या रम्याला, वसुआत्याला आणि या विजयला. असो, वसुआत्या म्हणतात विजयराव तुम्हाला कसं काय कळलं हे सगळं. तर आता विजयला हे सगळं कसं कळलं ते आपल्याला दाखवलंय बरं का. म्हणजे काव्याला मग अशी आयडिया सुचली होती ना, विक्रमने जे सांगितलं आणि पार्थ जे बोलला त्यावरून तिला ती आयडिया सुचली. आता हे दोघे बोलत असताना विजयने ऐकलंय. आता पार्थ म्हणत असतो काव्याला त्यावेळेला चांगलंय हं काव्या तुमची आयडिया, मी ऑफिसमधनं आपला स्टाफ बोलवतो आणि तिथे आपण सगळं शूट करूयात. काव्या एक्सायटेड होते आणि अचानक तिच्या पोटात दुखतं. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहात ना तुम्ही. काव्या म्हणते नाही ठीक आहे, मी एक्सायटेड झाले होते जरा. ग्रीन प्रोटेस्ट मला हे आधी का नाही सुचलं. IIP रोड हिअर द कम. आता हे सगळं विजय ऐकतो बरं का, कारण पार्थ तिला सांगत असतो की काव्या हळू, आईने ऐकलं ना तर आई आपल्या विरुद्ध प्रोटेस्ट करेल. आणि पार्थच्या याच वाक्याचा विजय फायदा घेतो आणि मानिनीला सगळं हे चुकीच्या पद्धतीने सांगतात बरं का प्रेक्षकांनो. विजय आता त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो अरे म्हणजे यांच्या आईला काही पत्ताच नाही वाटतं, म्हणजे घरगुती प्रोटेस्ट तो बनताय. आता मानिनी देशमुखला सांगावं लागेल तुमच्या पोरांनी खजिना लपवलाय ते मी आहे त्यांचा अलीबाबा, खुलजा सिम सिम, असं मनशी बोलत असतो बरं का विजय. आता वसुआत्याला थोडी चांगली बुद्धी सुचते मध्ये मध्ये. वसुआत्या म्हणतात काय हो विजयराव, अहो ते चांगले काम करताय ना, मग आपण कशाला उगाच असं खोडा घालायचा. ते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी तिथे जावं आणि तिथे त्यांनी लावलेली झाडं उपटावी वगैरे. रम्या म्हणते आई तू पण ना, अगं आपल्याकडे बिर्याणीचं सामान आहे ना, तर मग खिचडीची रेसिपी कशाला करायची. मग वसुआत्या म्हणतात ए बाई रम्या आम्हाला कळेल असं सांगशील का, काय चाललंय तुमच्या डोक्यात, काय करायचं आपण. मग रम्या म्हणते आई आपण राडा करायचा राडा. विजय म्हणतो धुराळा करायचा धुराळा. वसुआत्या म्हणतात अरे म्हणजे काय. रम्या म्हणते त्यांना झाडं लावायला मातीची गरज पडेल ना, अगं आपण त्यांच्याच प्रयत्नांची माती करूयात. असं म्हणून आता हे एकमेकांना टाळ्या देतात आणि चिप्स खात असतात. मग आता हे काय करतात ते बघा मंडळी, पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय. आता इथे ना काव्याने त्या पार्थच्या ऑफिस स्टाफ सोबत मिळून त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावली आहेत बरं का. आणि गाणं ऐकवलंय आपल्याला इथे मन उधाण वाऱ्याचे. आणि या गाण्यासोबत काव्य आणि पार्थचा रोमॅन्टिक अंदाज दाखवलाय. काव्याच्या तोंडाला माती लागलेली असते तेव्हा पार्थ पुसत असतो, नेहमीप्रमाणे तिच्या पुढे पुढे करत असतो आणि प्रेमाने करत असतो. असो, काय बोलायचंय मला ते तुम्हाला समजलंच असेल. आता तेवढ्यात ना तिथे एक माणूस येतो बरं का, जो अननोन आहे, कोणीतरी वेगळाच. काव्या म्हणते तुम्ही यांना बोलवलं का इथे, आणि त्याच्या मागे बरेच पत्रकार अजून आलेत. तर मंडळी सांगायची गरज नाही, हे जे माणसं आहेत ना ते विजयने पाठवलेत. आता काही प्रश्न ऑथेंटिक विचारतात हे पत्रकार नेहमीप्रमाणे. मागे पण त्यांनी अशी पत्रकार परिषद घेतली होती बघा, तसंच काहीसं झालंय. आता पार्थ आणि काव्या त्यांचा प्रश्नाचा भडीमार ऐकून जरा घाबरतात. पार्थ म्हणतो मी तर बोलवलं नव्हतं यांना, हे कसे काय आले इथे. हे पत्रकार मग खूप प्रश्न विचारतात यांना. पार्थ म्हणतो एक एक करून विचारा प्लीज. मग हे विचारतात की ही प्रोटेस्टची आयडिया कोणाची होती. मग काव्या सांगते माझ्या सासऱ्यांची आयडिया होती. मग पार्थ म्हणतो हो पण हे माझ्या वडिलांची आयडिया असली तरी एफर्ट मात्र ह्यांचे आहेत बरं का, काव्याचे. आणि त्या 4 महिन्याचे प्रेग्नंट आहेत. ध्येय आणि ध्यास मात्र यांचा आहे. मग विचारतात सगळेजण तुम्ही कोण आहात, आम्ही कोण आहोत, असं त्यांचं इंट्रोडक्शन दाखवलंय बरंच. पार्थ म्हणतो सगळं ह्यांनीच केलंय, काव्या देशमुखने, माझा पाठिंबा आहे फक्त त्यांना. मग काव्या म्हणते आम्ही थोडी हुशारी दाखवली बरं का. मग त्यावर आता एक पत्रकार विचारतो काय हो तुमच्या कुटुंबाचा पण पाठिंबा आहे का तुमच्या या ग्रीन प्रोटेस्टला. आता यांनी तर घरी सांगितलंच नव्हतं, त्यामुळे या पत्रकाराच्या प्रश्नावर हे जरा घाबरले तसं त्यांनी दाखवलं. इकडे मानिनी ताई मस्त चष्मा लावून काहीतरी करतात बरं का, पेपरमध्ये काहीतरी सोडवत आहेत त्या. तेवढ्यात आता मिथुन काका म्हणतात वहिनी मला सांगा बरं, कोडे मनोरंजनाचा खेळ कुठून सुरू होतो.
मानिनी तांदूळ हा शब्द लिहित असते तेव्हा मिथुन काका म्हणतात तांदूळ कसा असणार याचं उत्तर काही पण वहिनी. मानिनी म्हणते अहो तुम्हाला नाही भाऊजी मी सामानाची यादी करते जरा. मनोरंजनाचा खेळ तमाशा असेल का हो भाऊजी. मिथुन काका म्हणतात अरे वा क्या बात आहे वहिनी म्हणून तर मी तुमची तारीफ करत असतो नेहमी. सरस्वती आहात तुम्ही सरस्वती आय लाईक दिस. तेवढ्यात बसू आता येतात बरं का आणि म्हणतात काय रे बाबा मिथुन सुटलं का कोडं. मिथुन काका म्हणतात हा सुटलं ना. लगेच बसू आता म्हणतात तुझं सुटलं रे बाबा कोडं. पण आता मला जे कोडं पडलं ना ते खूप दिवसापासून पडलंय ते सुटतच नाहीये. मिथुन काका म्हणतात कसलं कोडं वसुताई. वसू आता म्हणतात हेच काव्या पार्थ जीवानंदिनी नेमके जातात तरी कुठे. आणि बाई मानिनी मला असं कळलं म्हणे हल्ली पार्थ ऑफिसला पण जात नाही. मिथुन काका आता गंमत करत म्हणतात मला पण अजून कोडं पडलं बरं का. वसू आत्या म्हणतात कुठलं रे. मिथुन काका म्हणतात अहो वसुताई तुम्ही डिटेक्टिव्हचं ऑफिस का नाही उघडत. मग वसू आत्या चिडून म्हणतात मिथुन काही पण नको बोलूस हा. लगेच आता मानिनी म्हणते बरोबर बोलताय ना भाऊजी. काय हो वसुताई मला खरंच कळत नाही तुम्ही ना सारख्या काव्या पाठच्या मागे का लागलेले असतात का तुम्ही त्यांना त्रास देता हो. अहो काव्या जाऊन जाऊन कुठे जाणार आहे अभ्यासला हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये कुठे जाणार आहे ती. तेवढ्यात आता मागून रम्याने टीव्ही चालू केला बरं का. काव्याचा हा इंटरव्ह्यू टीव्हीवर चालू असतो ना आता मानिनीला हे सगळं ते चुकीच्या पद्धतीने दाखवतात बरं का प्रेक्षकांनो. मानिनीचा गैरसमज होतो पण मानिनीचा मुद्दा बरोबर आहे. पार्थ आणि काव्या खोटं बोललेत. आता हे सगळं झलक आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे काव्या पार्थ एका छोट्या गोष्टीसाठी खोटं बोललेत पण आता नंदिनी आणि जीवा तर डायरेक्ट सरोगसी वगैरे करून घेतली आहे त्यांनी. त्यामुळे आता काय काय होऊ शकतं यांच्या घरात तमाशा इमॅजिनच करा तुम्ही. मानिनी आता काव्याचा तो इंटरव्ह्यू बघते आणि प्रचंड तापते बरं का. तेवढ्या टीव्हीवर इंटरव्ह्यूमध्ये दाखवलं जातं की एक पत्रकार विचारतो मॅडम तुम्ही हे सगळं किती दिवसापासून करताय म्हणजे कॉर्पोरेटरशी वाद घालणं वगैरे वगैरे. आणि त्यात काव्या उत्तर देऊन टाकते की आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करतोय. आणि काव्याचं हे उत्तर ऐकल्यावरती प्रचंड टेन्शन आलंय मानिनीला. आता इथे विजयने हा सगळा प्लॅन केला हा सीन मध्येच दाखवलाय त्यांनी. विजय सांगत असतो रम्याला आणि वसू आत्याला बेसिकली हा सगळा प्लॅन मी केलाय. पत्रकार मीच पाठवलेले आहेत आणि काही ऑथेंटिक प्रश्न विचारतील आणि काही प्रश्न मी पेरलेले असतील. पत्रकार असा हुकमी प्रश्न त्यांना विचारतील ज्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित असं असेल. आणि मग वसू आत्या म्हणतात मग काय. विजय म्हणतो मग काय भूम धमाका. म्हणजे मानिनीच्या मनात गैरसमज पेरायचा हे यांचं उद्देश सफल होतो. आता रम्या आणि विजय एकमेकांना डोळा मारतात बरं का की आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. काव्या उत्तर देते इथे तेव्हा मानिनी ऐकते. आता त्या पत्रकाराच्या प्रश्नावरती काव्या म्हणते की आम्ही खूप दिवसापासून हे सगळं करतोय गल्लोगल्ली फिरलो सगळीकडे लोकांच्या घरी गेलो. मग मानिनीला कळलं की यांनी एवढा मोठा उपद्व्याप केला पण आपल्याला काही कळलं नाही. आता अचानक काव्याचं दुखायला लागतं तेव्हा पार्थ तिला तिथे सावरतो आणि तेही इंटरव्ह्यूमध्ये दिसलं बरं का. मानिनीला फार मोठा धक्का बसला बरं का प्रेक्षकांनो की आपली मुलं एवढा मोठा उपद्व्याप करताय आपल्या मागे आणि आपल्याला काही कळलंच नाही. मग वसू आत्या म्हणतात अगो बाई मला तर वाटत होतं माझं चुकलं की काय. मग रम्या हसायला लागते बरं का. वसू आत्या म्हणतात नाही बाई काव्या म्हणते की रोज क्लासला जाते हॉस्पिटलला जाते ते बरोबर होतं का हे बरोबर आहे का मानिनी. म्हणजे हे जे बघतोय आपण ते वेगळंच आहे. नाही म्हणजे चुकली आहे ना ती नेमकी कोण आहे ग मानिनी. मुद्दाम टोमणे मारतात मानिनीला. आता मानिनी पार्थला फोन करायला जाते बरं का. ती खूप चिडलेली असते. ती पार्थला कॉल लावते तेव्हा पार्थ बाजूला जाऊन बोलतो मानिनीशी पण मानिनीला म्हणतो अगं आई आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. हो 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 अगं चढतोच आहे पायऱ्या मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणून पार्थने लगेच फोन ठेवून पण दिला मानिनीचा. वसू आत्याला कळलं की पार्थ खोटं बोललाय मानिनीशी पण मानिनीचा पारा चढलाय ना आता. वसू आत्या पुन्हा टोमणा मारतात बरं का मानिनीला आणि म्हणतात काय ग बाई मानिनी. बाई सुना तर सुना तुझी मुलं पण तुझ्याशी खोटं बोलायला लागली ग मानिनी. बापरे आत्ता असं वागताय पण नंतर कलेक्टर झाल्यावर तुझी सून कशी वागेल ग तुझ्याशी. नाही तुझी लाडकी काव्या. आता जेव्हा वसू आत्या असं बोलत असतात तेव्हा मानिनी प्रचंड चिडते बरं का प्रेक्षकांनो काव्यावर आणि पार्थवर. साहजिक आहे प्रेक्षकांनो आई वडिलांना न सांगता कशासाठी उद्योग करायचे हे सगळे. आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय त्या ज्या कलेक्टर मॅडम आहेत ना सध्याच्या त्या काव्याला जाऊन ओरडतात. जीवा आता तिला ठसका लागतो आर्याला म्हणून तिची पाठ चोळत असतो. मग नंदिनी त्याच्याकडे रागाने बघत असते आणि तो हात मागे करतो. इकडे पार्थ आणि काव्या घरी आले झेंडे काढून तेव्हा मानिनी सनकन पार्थच्या कानाखाली हाणते आणि ते बघून नंदिनी आणि जीवा घाबरतात. बघूयात आता पुढे भरपूर तमाशा रंगणार आहे. मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग. छान होता इंटरेस्टिंग होता. लाईक करायला विसरू नका. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण तुमच्या सगळ्यांच्या मागणीस्तव मी बाईचा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू सुरू केला आहे बरं का. नक्की बघा एन्जॉय करा आणि मला सांगा कसा वाटतोय तुम्हाला तो एपिसोड रिव्ह्यू सुद्धा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर मंडळी. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.